आजकाल BCTCतील तरुणांना देखील अचानकपणे हार्ट अटॅक आलेला आपल्याला दिसून येतो. बहुतेक ठिकाणी अशा घटना या घडत आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या ज्या कोणी व्यक्ती आहेत की ज्यांना अटॅक येत आहे त्या दिसायला तर संपूर्णतः फिट वाटत आहेत किंवा त्यांचे वय देखील अत्यंत कमी आहे. त्यामुळे तुम्हालाही जर वाटत असेल की मी तंदुरुस्त आहे किंवा मी तरुण आहे त्यामुळे मला कसलीही भीती नाही, तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. त्यामध्ये तुमचे अनेक डाऊट्स क्लिअर होतील आणि अनेक गोष्टींचे प्रिव्हेन्शन देखील तुम्ही करू शकाल, जेणेकरून भविष्यात आपल्यावरती देखील अशी वेळ येऊ नये यासाठी अनेक गोष्टी आज तुम्हाला मी सांगत आहे. तर आता आपण बघूयात की हार्ट अटॅक म्हणजे नेमकं आहे तरी काय. तर होतं काय, हार्ट अटॅक म्हणजे आपल्या हार्टला ज्या कोणत्या आर्टरीज ब्लड सप्लाय करत आहेत, थोडक्यात आपल्या हृदयाला ज्या कोणत्या आर्टरीज रक्तपुरवठा करत आहेत किंवा ब्लड सप्लाय करत आहे त्याच्यामध्ये जर काही अडथळा आला किंवा ब्लॉकेजेस आले तर अशा वेळेस आपल्या हार्टला प्रॉपरली ब्लड मिळू शकत नाही आणि त्यावेळी होतं काय, तर आपल्या ज्या मसल्स आहे हार्टच्या त्या डॅमेज होतात आणि क्वचित प्रसंगी डेथ देखील होऊ शकते. तर यालाच आपण हार्ट अटॅक असे सरळ भाषेत म्हणतो. आणि याच्या ब्लॉकेजचे कारण हे शक्यतो कोलेस्टेरॉलमुळे असू शकते किंवा क्लॉट देखील त्या ठिकाणी तयार झालेला असू शकतो. आणि विशेष म्हणजे ही गोष्ट शक्यतो एका दिवसात होत नसते, तर यासाठी वर्षानुवर्षे किंवा अनेक महिने जातात आणि त्यानंतर ही प्रोसेस आपल्या बॉडीत प्रत्यक्षपणे दिसून येते. परिणामी हार्ट अटॅक हा एका दिवसात होणारी गोष्ट नाही आहे. त्यासाठी दीर्घकाळ हा पूर्वी गेलेला असतो. आपल्या खाण्यापिण्यातील बदल असतील किंवा चुका असतील किंवा आपले राहणीमान हे देखील त्याला बऱ्यापैकी कारणीभूत असतं. आजकाल जे तरुण लोकांमध्ये आपल्याला किंवा यंग जनरेशनमध्ये जास्त प्रमाणात हार्ट अटॅक वाढलेले दिसतात, तर याचेच एक कारण असे आहे ते म्हणजे आपला चुकीचा आहार किंवा आपला चुकीच्या पद्धतीचा डाएट असेल. तर होतं काय, खूप सारे जंक फूड, फास्ट फूड, तेलकट पदार्थ किंवा खूप मसालेदार तळलेले पदार्थ खाणं हे देखील आपल्या हार्टसाठी धोकादायक असते आणि यापासून पुढे आपले कोलेस्टेरॉल वाढून ब्लॉकेज तयार होण्याचे देखील चान्सेस वाढीस लागतात. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आपला आहार. आपण जे काही खातो ते काय खातो आहे आणि ते तेलकट आहे, तुपकट आहे की कसं आहे, ही गोष्ट खूप मॅटर करते. तसेच त्यामध्ये दुसरे कारण येते महत्त्वाचे, ते म्हणजे टोबॅको किंवा स्मोकिंग किंवा चेविंग. तंबाखू खाणे किंवा टोबॅको स्वरूपात किंवा स्मोकिंग स्वरूपात ती घेणे हे देखील आपल्या आर्टरीजला डॅमेज करत असतं. आजच्या काळात तरुणाईमध्ये टोबॅको स्मोकिंगचे प्रकार खूप सारे प्रमाणात वाढलेले दिसतात आणि त्याच्या परिणामस्वरूप देखील आपल्याला हार्ट अटॅक येण्याकडे वाटचाल होऊ शकते. कारण टोबॅकोमुळे आपल्या आर्टरीजला डॅमेज होत असते एक प्रकारे. तिसरं कारण आहे ते म्हणजे अनकंट्रोल स्ट्रेस. आजच्या काळात स्ट्रेस खूप वाढलेला आहे. सर्वांनाच लहानांपासून मोठ्यापर्यंत स्ट्रेस हा वाढलेला दिसून येतो आणि त्यासोबतच आपली झोप देखील किंवा जी स्लीप सायकल आहे ती देखील डिस्टर्ब झालेली आपल्याला दिसून येते. झोपेची वेळ ही अनेकांची रात्री बराच वेळ जागून मध्यरात्रीनंतर बरेच लोक झोपतात किंवा स्ट्रेस देखील लोकांना खूप असतो किंवा कामाचा ताणतणाव असेल किंवा इन द सेन्स दुसरी कॉम्पिटिशन असेल त्याचा ताणतणाव असेल, कुठल्याही मार्गाने आपला स्ट्रेस हा वाढीस लागलेला आहे आणि आपली डिस्टर्ब झालेली झोप देखील यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका निभावत असते. स्ट्रेस आणि झोप जर आपली प्रॉपरली नसली, व्यवस्थित नसली, तर त्याच्या परिणामस्वरूप देखील आपल्याला हार्ट अटॅक वाढल्याचे दिसू शकतात. परिणामी आपले स्ट्रेस मॅनेज करणे आणि झोप व्यवस्थित असणे हे खूप आवश्यक गोष्ट आहे. तसेच पुढील कारण आहे ते म्हणजे जिम सप्लिमेंट्स असतील किंवा स्टेरॉइड्स असतील यांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याविना मनाने चुकीचा वापर करणे किंवा त्याचे व्यवस्थितपणे प्रमाण न ठरविता मनानेच त्यांचा वापर करणे चुकीच्या पद्धतीने हे देखील हार्ट अटॅक वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण ठरू शकते. आणि तसेच पुढील कारण आहे ते म्हणजे जेनेटिकल कारण. जेनेटिकल कारण म्हणजे काय, तर आपल्या घरात जर हिस्ट्री असेल, आपले वडील आजोबा किंवा इतर कोणी यांना हार्ट अटॅकची हिस्ट्री असेल किंवा कार्डियक प्रॉब्लेमची हिस्ट्री असेल, कार्डियक हिस्ट्री असेल, तर अशा वेळी चान्सेस वाढतात की आपल्याला देखील पुढे चालून हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, होण्याची शक्यताही वाढत असते. त्यामुळे आपण काळजी घेणे खूप महत्त्वाचे ठरत असते. आपणही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण बाहेरून फिट दिसतोय म्हणजे आपण हेल्दी आहोत असा त्याचा अर्थ होत नाही. केवळ बाहेरून फिट असणे किंवा मसल बिल्डअप असणे किंवा आपण जिमला जाणे
यामुळे आपण आतून हेल्दी आहोत हे सिद्ध होत नसतं. परिणामी आपल्याला अनेक इतर गोष्टी असतात कारणीभूत की ज्यांची आपण विशेषतः काळजी घेणं आवश्यक असतं. फिजिकल हेल्थ सोबत आपली मेंटल हेल्थ देखील तेवढीच मॅटर करत असते आणि त्यासोबतच केवळ फिजिकल हेल्थच नाही तर आपला डाएट देखील त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका निभावत असतो. आता आपण बघूयात की नेमके कुठले कुठले सिम्पटम्स आहेत की जे आपल्याला हार्ट अटॅक येताना किंवा हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसू शकतात आणि आपण त्यावेळी कोणती काळजी घेतली पाहिजे. तर यामध्ये सर्वात प्रथम सिम्पटम येते ते म्हणजे आपल्या छातीमध्ये तीव्र वेदना होणे, छातीमध्ये खूप असा पेन होणे किंवा छातीमध्ये थोडक्यात दाबल्याप्रमाणे आपल्याला वेदना जाणवू शकतात किंवा छातीमध्ये आपल्याला ओढल्याप्रमाणे देखील वेदना जाणवू शकतात. तसेच दुसरे सिम्पटम असते ते म्हणजे आपल्या डाव्या खांद्यामध्ये तीव्र वेदना होणं, डाव्या खांद्यात व डाव्या हातात वेदना ह्या तीव्र स्वरूपाच्या देखील जाणवू शकतात. त्यासोबतच आपल्या जबड्या या ठिकाणी देखील आपल्याला तीव्र वेदना ह्या जाणवू शकतात. त्यामध्ये आपण व्यवस्थितपणे लक्ष देऊन या सिम्पटम्सकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे की आपल्याला कोणती कोणती लक्षणं होत आहेत. त्यासोबतच आपल्याला खूप सारा घाम येणे, काहीही कष्ट न करता बसल्या जागी देखील आपल्याला खूप घाम येणे, घबराट होणे किंवा चक्कर येणे अथवा मळमळ होऊन उलटी होणे ही देखील हार्ट अटॅक येण्यापूर्वीची किंवा हार्ट अटॅक येत असतानाची लक्षणं असू शकतात. परंतु होतं काय की अनेक यंग लोकांमध्ये ही जी मी सिम्पटम्स आता वर्णन केली ती सायलेंट स्वरूपात असतात, ती प्रगट स्वरूपात किंवा व्यक्त स्वरूपात आपल्याला दिसत नाहीत. याच्या परिणाम स्वरूप होतं काय, केवळ अनयुज्युअल थकवा जाणवणे किंवा ऍसिडिटी झाल्याप्रमाणे वाटणे किंवा आपण थोडंसं चाललो तरी श्वास लागणे किंवा दम लागणे ही देखील आपल्याला लक्षणं पूर्व स्वरूपात दिसू शकतात. आणि अनेक यंग जनरेशनमध्ये किंवा अनेक लोकांमध्ये किंवा डायबेटिक लोकांमध्ये ही लक्षणं आपल्याला सायलेंट दिसतात, म्हणजे थोडक्यात त्यांना ही कोणतीही लक्षणं हार्ट अटॅक येताना जाणवत नाहीत. परिणामी आपलं शरीर हे आपल्याला वेळोवेळी वॉर्निंग साईन्स देत असतं. थोडक्यात आपलं शरीर हे आपल्यासोबत एक प्रकारे बोलतच असतं. गरज असती ती म्हणजे फक्त आपण बारकाईने आपल्या शरीराकडे लक्ष देण्याची आणि काटेकोरपणे काळजी घेण्याची. कोणत्याही गोष्टीला न घाबरता व्यवस्थितपणे काळजीपूर्वक आपण आपला आहार, विचार आणि थोडक्यात आपली मेंटल स्ट्रेस ही प्रॉपर जर आपण ठेवत असू तर आपण होणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून स्वतःला नक्कीच वाचवू शकतो. जर आपल्याला ही अशा पद्धतीची लक्षणं दिसली तर अशा वेळेस आपण काय करणं उचित ठरतं हे आता आपण बघूयात. जर आपल्याला हार्ट अटॅक येत आहे असं आपल्याला वाटत आहे किंवा आपल्याला अशी शंका असेल किंवा ही लक्षणं आपल्यात दिसू लागली असतील तर अशा वेळी आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅनिक होता कामा नये. आपण पॅनिक न होता थोडं बसून रेस्ट घ्यावी आणि जर आपल्या डॉक्टरांना विचारून किंवा आपल्या डॉक्टरांनी जर परवानगी दिली असेल तर आपण अशा वेळेस ॲस्पायरिन घेऊ शकता आपल्या डॉक्टरांच्या पूर्व परवानगीनेच. आणि कुठल्याही परिस्थितीत वेळ ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. वेळ न गमावता आपण हॉस्पिटलला गेले पाहिजे, कारण असे म्हणले जाते की टाइम इज द मसल इन द कार्डियल प्रॉब्लेम. थोडक्यात टाइम ही एक प्रकारे मसल प्रमाणेच काम करत असते. त्यामुळे वेळेला खूप महत्त्व आहे. आपण योग्य वेळेत हॉस्पिटलला पोहोचणे हे आवश्यक असते. परिणामी अशा वेळी वेळ न घालवता आपण त्वरित हॉस्पिटलला गेल्यास होणारे संभाव्य धोक्यापासून आपण वाचू शकतो. परंतु असे म्हणले जाते की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. यानुसार आपण एक करू शकतो की आपण प्रिव्हेन्शन करणंच बेटर राहतं आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे ती म्हणजे रोज कमीत कमी 30 मिनिटं आपण चाललं पाहिजे. वॉकिंग, ब्रिस्क वॉकिंग असेल तर रोज साधारण आपलं दर दिवशी कमीत कमी 30 मिनिटं आपण चाललो गेलो पाहिजेत. त्यासोबत डाएटमध्ये आपण तेलकट तुपकट पदार्थ कमी प्रमाणात किंवा योग्य प्रमाणात समतोल प्रमाणात खाल्ले पाहिजेत. त्यासोबतच आपण वारंवार आपली स्वतःची लिपिड टेस्ट म्हणजे थोडक्यात कोलेस्टेरॉल टेस्ट असेल ती देखील आपण नियमितपणे रेग्युलरली केली पाहिजे. तसेच कोलेस्टेरॉल असेल किंवा ज्या काही कार्डियाक टेस्ट असतात त्या आपण योग्य पद्धतीने योग्य वेळी केल्या पाहिजेत. त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. आपल्याला जो काही स्ट्रेस आहे तो मॅनेज करण्यासाठी आपण मेडिटेशन असेल किंवा इतर कुठल्या मार्गाने म्हणा आपला स्ट्रेस हा इतर कुठला मार्ग म्हणजे थोडक्यात प्राणायाम असेल, आसन असेल किंवा ध्यान असेल याद्वारे आपण आपले मन शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या काळात स्ट्रेस आपण पूर्णपणे टाळू शकत नाही, परंतु आपण त्याला मॅनेज बाकी अवश्य करू शकतो योग्य रीतीने. तसेच आपली झोप देखील कमीत कमी 7 तास होणे ही योग्य ठरते. 7 तास जर आपली झोप झाली तर शरीराला आवश्यक त्या नीड पूर्ण होतात. थोडक्यात आपल्याला
झोप पूर्ण होणे देखील महत्त्वाची गोष्ट आहे. झोप देखील महत्त्वाची भूमिका डाएट सोबतच निभावत असते. आणि झोप जर आपली व्यवस्थित झाली तर इनडायरेक्टली आपला स्ट्रेस देखील आपोआप हा काही प्रमाणात कमी होऊ लागतो. परिणामी या सर्व गोष्टींचं पालन आपण हे केलं पाहिजे. प्रिव्हेन्शन हे कधी देखील होणाऱ्या आजारांपासून आपल्याला वाचवू शकते. पुढील होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी प्रिव्हेन्शन कधीही बेटर आहे. या सर्व गोष्टी आपल्याला ऐकायला बेसिक वाटतात, परंतु ह्या खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतात. एक प्रकारे ह्या लाईफ सेव्हिंग गोष्टी आहेत. थोडक्यात आपल्या जीव वाचवणाऱ्या गोष्टी आहेत. कारण रोज आपण थोडे थोडे चेंजेस जरी लाईफमध्ये करत असलो तरी त्याचा मोठा इम्पॅक्ट आपल्याला पुढे चालून चांगल्या पद्धतीने दिसू शकतो. आपण डेली रुटीनमध्ये ह्या गोष्टी जर आपल्या ऍड केल्या किंवा प्रॉपरली मॅनेज केल्या तर पुढे होणारा धोका आपला टळू शकतो. आपल्याला पुढे जो हार्ट अटॅक येणार आहे त्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. जर समजा तुमचे वय 30 किंवा त्यापेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कार्डियक प्रॉब्लेमची हिस्ट्री असेल, थोडक्यात हार्ट अटॅकची असेल, ब्लड प्रेशरची असेल, किंवा थोडक्यात तुमच्या फॅमिलीमध्ये जेनेटिकली हिस्ट्री असेल, किंवा तुम्ही स्मोकिंग करत असाल किंवा स्मोकर असाल, तर तुम्ही देखील काही टेस्ट करून घेणं हे योग्य ठरतं. दरवर्षी किंवा दर 6 महिन्याने ह्या टेस्ट करणं आपल्याला एक प्रकारे प्रिव्हेन्शन म्हणून चांगल्या पद्धतीने कार्य करतं. यामध्ये सर्वात प्रथम टेस्ट येते ती म्हणजे ECG करणे. यामध्ये आपण ECG मध्ये आपण योग्य पद्धतीने आपले कंडिशन्स जाणून घेऊ शकतो. त्यासोबतच कंडिशन्सनुसार आपण ट्रेडमिल टेस्ट देखील केली पाहिजे आवश्यकतेनुसार. आणि त्यासोबतच आपल्या ब्लडच्या लिपिड प्रोफाईल, थोडक्यात कोलेस्टेरॉल वगैरे इतर ज्या टेस्ट आहेत त्या देखील आपण नियमितपणे केल्या पाहिजे. ह्या सर्व टेस्ट एक प्रकारे लाईफ सेव्हिंगचेच कार्य करत असतात. कारण आपल्याला त्यानुसार कळू शकते की आपल्या बॉडीची हेल्थ किंवा इनर कंडिशन ही कशा पद्धतीने आहे. त्यामुळे आपणच आपली काळजी घेणं हे कधीही बेटर ठरतं. जर तुम्हालाही असे वाटत असेल की मी अजून तरुण आहे, मला काहीही होणार नाही, किंवा तुम्ही अशा भ्रमात असाल किंवा अनभिज्ञपणे असे बोलत असाल की मला काहीही होऊ शकत नाही, तर अशा पद्धतीनं विचार न करता आपण स्वतःची योग्य पद्धतीनं काळजी घेणं आणि भविष्यातील होणारे जे काही संभाव्य धोके आहेत त्यापासून स्वतःचं प्रिव्हेन्शन करणं, थोडक्यात आपलं स्वतःचं रक्षण करणं ही सर्वात मोठी उपयुक्ता अशी गोष्ट आहे. केवळ बोलल्याने काही होत नाही, तर प्रत्यक्षात जेव्हा आपण लाईफमध्ये छोटे छोटे चेंजेस देखील करत असतो त्यापासून आपल्याला त्याचे मोठे परिणाम झालेले दिसून येतात किंवा यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. तसेच व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना, नातेवाईकांना अवश्य पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका. इथून पुढे देखील आपल्याला अशाच हेल्थविषयी अपडेट्स येत राहतील.